तुम्ही म्युच्युअल फंड विषय ऐकला असेल, SIP विषय ऐकला असेल, पण आता सेबी एक नवीन इन्व्हेस्टमेंट कॅटेगरी घेऊन आली आहे, जिचं नाव आहे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजेच SIP. पण हा नेमकी आहे तरी काय? हा कोणासाठी आहे आणि यात गुंतवणूक करायला हवी का? आज आपण या व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव मयूर तारमले, मुद्रा फिन्वेस्ट कडून आपलं स्वागत आहे. स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजे अशी कॅटेगरी आहे की जी पारंपरिक म्युच्युअल फंड पेक्षा एक्स्ट्रा फ्लेक्झिबल आणि स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी वापरते. साध्या भाषेत सांगायचे झालं तर अशा गुंतवणूकदारांसाठी ही तयार केली गेली आहे की ज्यांना ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी आवडते. SIP मध्ये फंड मॅनेजरांना अधिक फ्लेक्झिबिलिटी असते, जसं की मार्केट क्रॅश होत असताना ते काही स्टॉक शॉर्ट करू शकतात, तर मार्केट वाढत असताना काही स्टॉक लॉंग करू शकतात. या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीमुळे तुम्हाला पोटेन्शियली रिटर्न एक्स्ट्राही मिळू शकतात, परंतु त्यासोबत रिस्कही वाढू शकते. म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये बेसिक फरक असा आहे की म्युच्युअल फंड हा तुम्हाला मिनिमम 500 रुपयापासून स्टार्ट होतो, तर SIP ची मिनिमम तिकीट साईज 10 लाखापर्यंत असते. म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला शॉर्ट करता येत नाही, तर SIP मध्ये तुमचा पोर्टफोलिओ शॉर्ट केला जाऊ शकतो. यात हेजिंग स्ट्रॅटेजी वापरली जाते आणि पडत्या मार्केटमध्ये तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ वाचवता येऊ शकतो. SIP प्रत्येकासाठी योग्य असेल असं नाही. हे जे इन्व्हेस्टर लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करतात, ज्यांना हाय रिस्क माहिती आहे, ज्यांचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, असे इन्व्हेस्टरच यात इन्व्हेस्ट करू शकतात. जर नवीन इन्व्हेस्टर असतील तर त्यांनी म्युच्युअल फंड आधी समजून घेणं फार गरजेचं आहे. कोणतीही ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी हाय रिटर्न देऊ शकते, परंतु त्यासोबत व्हॉलॅटिलिटी वाढू शकते. म्हणूनच जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्हाला शॉर्ट टर्म पॅनिक टाळावं लागेल, प्रॉपर ऍसेट अलोकेशन करावं लागेल आणि एक तुमचा फायनान्शियल प्लॅन व्यवस्थित करून घ्यावा लागेल. SIP ही एक नवीन आणि इंटरेस्टिंग कॅटेगरी आहे, परंतु प्रत्येक गुंतवणूक ही तुमच्या गोल आणि रिस्क प्रोफाईल नुसार असायला हवी. जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की SIP मध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी योग्य आहे का, तर मला नक्की संपर्क करा. धन्यवाद.